चंद्रपूर जिल्ह्यातील उथळपेठ हे गाव राज्यातलं पहिलं 100% सौर ऊर्जा ग्राम म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। उथळपेठ गावातील 180 पैकी 180 घरांवर सौर ऊर्जा पॅनल लावण्यात आलेले आहेत। राज्यातील उथळपेठ हे पहिलं सौर ऊर्जा ग्राम असून या मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याकरता विशेष प्रयत्न केले, पुढाकार घेतला। येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जावरून वाद निर्माण झाल्यास न्यायालयामध्ये दाद मागण्याची उमेदवारांची सवलत रद्द करण्यात आली आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961च्या कलम 14(2) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील 17 जिल्हा परिषदांमधील आणि 3 जिल्हा परिषदांमधील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांची निवडणूक आता 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार आहेत। दुसरा टप्पा न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल असं राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई आणि महानगरपालिकेच्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांना निवडणुकीचं महत्त्व पटवून देण्याकरता प्रशासनानं मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प सोडला असून त्याकरता विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे। या विशेष मोहिमेची आखणी, अंमलबजावणी आदींकरता लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे। जळगाव पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या। या बैठकांना एकनाथ खडसे गैरहजर होते। खडसे गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं। रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील पिसईसह अनेक गावांमध्ये बौद्ध परंपरेतील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा भिक्खू संघाच्या चारिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या उपक्रमातून समाज जागृती, शांतता आणि बंधुतेचा संदेश दिला जात आहे। महाराष्ट्रातील आयटीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिका स्थित बहुराष्ट्रीय जबील कंपनीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार आहे। जबील कंपनीनं महाराष्ट्रातील काही निवडक आयटीआय संस्थांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे। कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आयटीआयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांकरता अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडासंदर्भातील रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून यापैकी अनेक रुग्णांना रक्तशुद्धीकरणाची गरज भासते। ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेनं शहरामध्ये 3 ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सांताक्रूज, गोरेगाव आणि मुलुंड इथं ही केंद्र उभारण्यात येणार आहेत। पूर्व आणि पश्चिम उपनगरामधील नागरिकांना याचा लाभ होईल असा दावा करण्यात आला आहे। प्रवाशांची रेल्वेतच झटापट झाली। जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं फूड ऑन ट्रॅक ॲप सुरू केलेलं आहे। आता प्रवाशांना प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ मागवता येतील। ऑनलाईन पद्धतीनं किंवा रोख पैसे देऊन प्रवाशांना हवे ते खाद्यपदार्थ उपलब्ध होतील। राज्य उत्पादन शुल्क ग्रामीण पोलिसांनी सतत कारवाई करूनही हातभट्ट्या पूर्णतः बंद झालेल्या नाहीत। या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या जागेत हातभट्ट्या आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत। कारवाईवेळी ती जमीन तथा जागा कुणाची याची माहिती तलाठ्यांकडून घेऊन त्या मालकावरच गुन्हे दाखल होतील असं राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलेलं आहे। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पामध्ये आणखी एक अडचण निर्माण झालेली आहे। या मार्गिकेकरता पर्यावरण परवानगीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला प्रकल्पाच्या कामाकरता किती खरपुटीची झाडं कापली जाणार आहेत या संदर्भातली माहिती नाही असा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियामक प्राधिकरणानं पर्यावरण परवानगीकरता नव्यानं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश MSRDCला दिले आहेत। एसटी प्रवाशांनी सध्या बसचं तिकीट काढलं असेल किंवा ती बस वाटेत बंद पडली तरी देखील त्या प्रवाशांना मागून येणाऱ्या आरामदायी विनाथांबा बसमधून देखील तेवढ्याच तिकिटात पुढे प्रवास करता येणार आहे। यामुळे एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे।
बॅकबे रिक्लेमेशनच्या विकासाच्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बॅकबे रिक्लेमेशनचा सुधारित सविस्तर विकास आराखडा तयार केलेला आहे। या आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। या संदर्भातली अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली। त्यानुसार आता बॅकबे रिक्लेमेशन इथं मरीना, जलवाहतुकीसाठीचे टर्मिनल, हेलिपॅडसह अनेक प्रकल्प राबवले जाणार आहेत। अखेर बॅकबे रिक्लेमेशनच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे। एक महत्त्वाची बातमी येते। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पद्मश्री, पद्मभूषण तसंच अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं राम सुतार यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं। मध्यरात्री दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। ते 100 वर्षांचे होते आणि त्यांनी शिल्पकलेतील अनेक ऐतिहासिक कार्य केलेली आहेत। स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारणारे आणि पद्मश्री, पद्मभूषण तसंच अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलेलं होतं। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, दुःखद घटना आहे, काय अधिक माहिती? आज अंत्यसंस्कार त्यांच्यावर होतील का? काय अपडेट? स्वर्ण, अत्यंत दुःखद बातमी, महाराष्ट्रासाठी देखील अत्यंत दुःखदायक आहे। महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण आणि पद्म पुरस्कार विजेते राम सुतार, ज्येष्ठ शिल्पकार यांचं रात्री 1:30 वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी म्हणजे नोएडा यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालेलं आहे। महत्वाचं म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीने एक घरगुती कार्यक्रमाने महाराष्ट्र भूषण त्यांना देण्यात आला होता। त्यावेळेस त्यांची जी त्यांची प्रकृती होती ती देखील अस्वस्थामुळेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे पुरस्कार देण्यात आला होता। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर देशातील असे अनेक महत्वाचे शिल्प आहेत, त्या शिल्पांची रचना राम सुतार यांनी केलेली आहे। जर बघितलं तर जागतिक आश्चर्य असलेलं मांडवी मधलं जर बघितलं आपण तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा जर बघितला तो, आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर अत्यंत महत्वाचं सोबतच राजधानी दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये असलेलं जे त्यांचा स्टॅच्यू आहे तो म्हणजे महात्मा गांधींचा जो राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं देखील त्याच्या हातातून तो साकारला गेला होता। त्यामुळे हे मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल की एक महाराष्ट्राचा पुत्र आपण आज गमावलेला आहे। खरंय, महाराष्ट्राचा एक सुपुत्र आपण गमावला। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं नवी दिल्लीतल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालेलं आहे। त्यावरून बॅनर वॉर रंगल्यानंतर आता भाजपनं मुंबई महापालिकेसाठी हिंदुत्वाचं अस्त्र बाहेर काढलंय आणि त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा मराठी माणूस विरुद्ध भाजपचं हिंदुत्व असा थेट सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। पाहूयात। बीएमसी निवडणुकीत मराठी माणूस वर्सेस हिंदुत्व। ठाकरे बंधूंकडून मराठी माणूसचा यलगार। महादेव म्हणत भाजपचा हिंदुत्व पलटवार। मुंबई इज इक्वल टू महादेव म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे। मुंबई महापालिकेतही बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। विधानसभा निवडणुकीतील भाजप नेत्यांच्या या घोषणेनं हिंदुत्वाची मोठ बांधत सत्तेला गवसणी घातली। आता हीच रणनीती भाजपकडून मुंबई महापालिकेतही आखली जातीये की काय अशी चर्चा सुरू झालीय। त्याला कारण ठरलंय मुंबई लव्ह महादेव मिशन। एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव म्हणत भाजपचे आमदार आणि राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती स्पष्ट केली आहे। मुंबई बाबत केलेलं ट्विट हे कोणाला अमान्य हे सांगा ना। मुंबईचं डीएनएच मुळात हिंदुत्वाचं आहे। मुंबई आय लव्ह महादेवलाच मानणार आहे, इथे दुसरं कुठलंच आय लव्ह चालत नाही। कोणाचेच लाड आम्ही सहन करत नाही, म्हणून जे सत्य मुंबईचं आहे
मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे. आणि त्याच दिशेने महादेवला वर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, महादेवाच्याच विचारांवर चालणारा व्यक्ती मुंबईचा महापौर म्हणून तिथे बसवणार. दुसरे कुठलेच आय लव्ह इथे चालायला देणार नाही. ती नौटंकी करायची असेल तर पाकिस्तान, इस्लामाबादवर निघून जावं. आम्हाला तशी पण मुंबईत घाण नको आहे. 2 दिवसांपासून मुंबईत पोस्टर वॉर रंगलंय, ज्यामध्ये आधी मराठी माणसाला साथ घालत मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या बॅनरला प्रत्युत्तर देत जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार असा सवाल उपस्थित केला गेला. या पोस्टर वॉर मधूनच मराठी माणूस विरुद्ध हिंदुत्व असा सामना रंगण्याचे संकेत मिळाले होते. मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही, किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही. ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते. अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे. त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना. मुंबईकरांच्या मनातून उतरले, मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. नितेश राणेंचं ट्विट आणि त्यांच्या विधानानं भाजप मुंबई महापालिकेमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपच्या या रणनीतीवर ठाकरेंच्या पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात येतेय. राणेंनी ते आधी बघावं. कल्पित गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा राणेंनी जो ड्रग्जचा मुद्दा जो हिंदूंशी संबंधित आहे, हिंदू पोरं त्याच्यामध्ये, बहुसंख्याक हिंदू पोरं अडकू शकतात, त्याच्यावर बोलावं. तब्बल 9 वर्षानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये. मागच्या वेळीही भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते, पण त्यावेळची स्थिती आणि आत्ताची स्थिती वेगळी आहे. 2017 मध्ये एकमेकांचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि ठाकरे आता एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. भाजपला शिंदेंची साथ आहे, तर उद्धव ठाकरेंना बंधू राज ठाकरेंचा मदतीचा हात आहे. ठाकरे बंधूंनी मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावरून महायुतीला लक्ष्य करण्याची रणनीती आखली आहे, ज्याला आता भाजपनंही हिंदुत्वाच्या अजेंड्यातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळं मराठी माणसाचा मुद्दा लक्षवेधी ठरतो की हिंदुत्वाचा नारा प्रभावी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.